वर्षावर थोड्याच वेळात त्रिभाषेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडतीये। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव देखील या बैठकीसाठी उपस्थित असतील। हिंदी भाषेला मनसेकडून कडाडून विरोध होतोय आणि या सगळ्या संदर्भात सरकार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। बैठकीसाठी शिक्षण मंत्री दादा भुसे वर्षा निवासस्थानी दाखल झालेत आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील वर्षा बंगल्यावर दाखल होत आहेत। आणि याच बैठकी संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेऊया। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चेतन, अत्यंत महत्त्वाची ही बैठक सरकारच्या दृष्टीने, कारण गेले काही दिवस आपण सातत्याने पाहतो आहोत हिंदी भाषेच्या मुद्द्यावरनं मनसेनं रान पेटवलेलं आहे। आज सुद्धा मोठं आंदोलन मनसेकडून करण्यात आलेलं होतं। त्रिभाषेच्या संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आज तरी मार्गी लागू शकणार आहे का? सरकारकडनं सातत्याने स्पष्टीकरण दिलं जातंय, मात्र तरी सुद्धा आंदोलनं सुरूच आहेत। काय नेमकं या बैठकीतनं निष्पन्न होणार आहे चेतन? निश्चितच, कारण एकंदरीतच सरकार तरी सध्या तरी आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम असल्याचं पाहायला मिळतं आणि तशी पत्रकार परिषद आज मंत्री आशिष शेलार यांनी घेतलेली होती अजिंक्य। ज्या पत्रकार परिषदेमध्ये हिंदीची कुठलीही सक्ती नसून मराठी मात्र सक्ती आपण कायम ठेवल्याचं शेलार यांनी सांगितलेलं होतं। सरकारची भूमिका सविस्तरपणे मांडलेली होती आणि त्रिभाषा सूत्र हे कशासाठी महाराष्ट्रामध्ये आणलेलं आहे, कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहत असो ICSE असेल, CBSE असेल, हे जे आंतरराष्ट्रीय बोर्ड आहेत त्यांच्यामध्ये आत्ताही त्रिभाषा सूत्र अवलंबलं जात आहे। आपल्या शेजारच्या गुजरात राज्यामध्ये सुद्धा त्रिभाषा सूत्र अवलंबलं जात आहे। अशा वेळी महाराष्ट्रामध्ये मात्र द्विभाषा सूत्र पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांची सक्ती सध्या आहे। तिसऱ्या भाषेमध्ये कुठलीही हिंदीची सक्ती नसून कुठलीही भाषा घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसोबत सुधारित नियमामध्ये करण्यात आलेला होता आणि त्यामुळेच कुठेतरी जो एक प्रोपोगंडा राबवला जातो, एक नरेटिव्ह सेट केला जातोय, तो सरकार विरोधात जात असल्याचं पाहायला मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज ही बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमका आता कुठला प्रस्ताव नवीन सरकार तयार करतंय का आणि उद्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्याला मंजुरी मिळते का याकडे आपले लक्ष असेलच। मात्र तुर्तास तरी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे, त्यात कुठला बदल होतोय का याकडे आपलं लक्ष असेल। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या बैठकी संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्याने तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।